दमा अर्थात अस्थमा हा रोग उपचारांनी पूर्णपणे नियंत्रणात राहू शकणारा आजार असून समाजातील गैरसमज दूर करणं अत्यावश्यक आहे, अशी माहिती डॉक्टर सुयश पाटील यांनी दिली। दमा अर्थात अस्थमा हा योग्य उपचारांनी पूर्णपणे नियंत्रणात राहू शकणारा आजार असून समाजातील गैरसमज दूर करणं अत्यावश्यक आहे, अशी माहिती सोलापुरातील रंगभवन परिसरातील श्वास चेस्ट क्लिनिकचे फुफ्फुस विकार तज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर सुयश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। जागतिक दमा दिन 2026 निमित्त त्यांनी आजाराविषयी माहिती दिली। दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस साजरा केला जातो। यंदाची संकल्पना दमा शिक्षणाद्वारे सक्षमीकरण अशी असून रुग्णांमध्ये जागरूकता वाढवणं हा मुख्य उद्देश आहे। भारतासह महाराष्ट्रातही दम्याच्या रुग्णांची संख्या वाढत असून प्रदूषण, बदलतं हवामान आणि जीवनशैली यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे। मात्र अजूनही अनेक जण दमा असाध्य असल्याचा गैरसमज बाळगतात आणि वेळेवर उपचार घेत नाहीत, असं त्यांनी सांगितलं। दम्याची लक्षणं सांगताना त्यांनी छातीत शिट्टीसारखा आवाज, सतत खोकला, विशेषतः रात्री किंवा पहाटे श्वास घेण्यास त्रास आणि छातीत जडपणा ही प्रमुख लक्षणे असतात। ही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं त्यांनी आवाहन केलं। इनहेलरबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवर भाष्य करताना ते म्हणाले की इनहेलर वापरणं म्हणजे आजार वाढला असा अर्थ नाही, उलट इनहेलर हेच सर्वात प्रभावी उपचार असून औषध थेट फुफ्फुसात पोहोचतं आणि दुष्परिणाम कमी होतात। त्यासाठी त्यांनी स्पायरोमेट्री चाचणीद्वारे योग्य निदान करावं, नियमित औषधं घेणं, धूळ, धूम्रपान आणि प्रदूषणापासून दूर राहणं असं सांगितलं। दमा असला म्हणजे आयुष्य थांबत नाही। योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास रुग्ण पूर्णपणे सक्रिय आणि आनंदी जीवन जगू शकतो। दम्यावर नियंत्रण, आयुष्याला संजीवनी हा संदेश सर्वत्र पोहोचवूया, असं आवाहन डॉक्टर सुयश पाटील यांनी केलं। दरवर्षी आपण मे महिन्याचा पहिला मंगळवार हा वर्ल्ड अस्थमा डे, जागतिक दमा दिवस म्हणून साजरा करतो। तर या वर्षीची वर्ल्ड अस्थमा डेची थीम आहे अस्थमा एज्युकेट अँड एम्पॉवर, म्हणजे दम्याचे शिक्षणाद्वारे सक्षमीकरण। आजचा मला सांगण्याचा उद्देश हे आहे की दम्याबाबतीत खूप लोकांना भीती असते किंवा जनजागृती नाही आहे। बऱ्याचदा काही गैरसमज असतात की दम्यासाठी काय आहे, तर त्या बाबतीत मी थोडंसं एक छोटंसं स्पष्टता आणणार आहे की दमा म्हणजे नक्की काय आहे की हायपर रिस्पॉन्सिव्ह एअरवे असते, जे फुफ्फुसाच्या आतल्या नळ्या असते ते एकदम हायपर ॲक्टिव्ह होते। दम्याचे मुख्य कारण कशामुळे असते की कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी, धूळ किंवा असेल किंवा कोणता असेल, ऋतुमानात बदल असेल, जास्त प्रदूषण असेल, अशा कुठल्याही गोष्टीच्या ॲलर्जीमुळे फुफ्फुसाची हायपर रिॲक्टिव्हिटी होते, म्हणजे फुफ्फुसाच्या ज्या नळ्या असतात ह्या एकदम स्पाझम होते। नॉर्मली फुफ्फुसाच्या नळ्या ह्या आतल्या अशा असते जे पूर्ण अरुंद असतात आणि ते स्पाझमोडिक नसते, पिंक कलरचे असते। पण जेव्हा कुठल्याही एखाद्या गोष्टीचे ॲलर्जिक कण असो किंवा हवामानात बदल असो, धूम्रपान असो, कुठलं थोडंसं इन्फेक्शन असो, तर नॉर्मल व्यक्तीपेक्षा अशा काही व्यक्तींना ज्यांना दमा आहे त्यांच्या फुफ्फुसाच्या नळ्या ह्या एकदम बंद होतात। त्या बंद झाल्यामुळे सर्व त्रास होतो, बंद होऊन त्या फुफ्फुसाच्या नळ्या आत सूज येते आणि ते बंद होतात। ठीक आहे। या पत्रकार परिषदेला तन्वीर कोटी उपस्थित होते।